तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, महाराष्ट्रातील आणि पूर्ण देशातील नागरिकांसाठी, आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आणि मोठी अपडेट, मोठी खुशखबर आलेली आहे. कारण आपल्याला आपलं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सेतू केंद्रावर, आधार केंद्रावर जाऊन लाईन मध्ये, रांगेमध्ये उभं राहावं लागते. दिवस पूर्ण आपला वेस्ट होतो. पण आता तुमच्यासाठी मोठी अपडेट आलेली आहे आधार कडून, भारत सरकारकडून. आणि तुम्हाला आता तुमचं आधार कार्ड घरीच मोबाईलवर बसूनच अपडेट करता येणार आहे. घरी मोबाईलवरच तुम्हाला अपडेट करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा आहे, तुम्हाला नाव बदलायचं आहे, लग्न झालेलं आहे, नाव बदलायचं आहे, पत्ता बदलायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करायचा आहे, मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, मोबाईल नंबर बदलायचा आहे, तुमच्या आधार कार्डला ईमेल आयडी लिंक करायची आहे, किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, शेती संबंधित इतर कोणत्याही योजनेचा जर तुम्ही ओटीपी दिला असेल आणि केवायसी केली असेल तर तुमची केवायसी ओटीपी सक्सेस झालाय का ते सुद्धा तुम्ही एकाच ठिकाणी पाहू शकणार आहे. तर संपूर्ण माहिती आणि अपडेट तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. बघा, डायरेक्ट लाईव्हच तुम्हाला जे काही मॅटर आहे ऍप्लिकेशनचं ओपन करून दाखवतो. भारत सरकारचा जो आधारचा विभाग आहे त्यांनी ही नवीन ऍप्लिकेशन जी आहे ती डेव्हलप केलेली आहे. ऍप्लिकेशन कशी डाउनलोड करायची समोर तुम्हाला सांगणार आहे. पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी बघा, मी ऍप्लिकेशन या ठिकाणी ओपन केलेली आहे आणि बघा वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो आणि नाव दिसून येतो. त्याचप्रमाणे बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते डिजिटल आधार कार्ड तुमच्या समोर ओपन होते. QR कोडवर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड ओपन होते आणि बॅक केल्यानंतर या ठिकाणी पॉकेटमध्ये ते इनपुट होते. अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड, डिजिटल आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला दिसून येते. तुमचं नाव, तुमचा पत्ता, जन्मतारीख आणि तुमचे आधार क्रमांक या ठिकाणी दिसून येतात. याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही अशा प्रकारे 3 बोटाने स्क्रीनशॉट घ्यायचा. स्क्रीनशॉट तुमचा येऊन जाईल आणि गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर आता बघा, महत्वाचा पॉईंट जो आधार कार्ड अपडेट करणे आहे किंवा केवायसीची पावती पाहणे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला थोडं खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर बघा, या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे, माय आधार अपडेट. माय आधार अपडेटचा ऑप्शन आहे. बघा, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर माय आधार अपडेट म्हणजे पूर्णच आधार कार्ड तुम्हाला अपडेट करता येणार. यावर क्लिक केल्यानंतर बघा 4 प्रकारचे ऑप्शन तुमच्या समोर ओपन होते. सर्वात पहिला तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, दुसरं तुम्हाला नाव अपडेट करायचं आहे, तिसरं तुम्हाला पत्ता अपडेट करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी लिंक करायची आहे. तर हे 4ही अपडेट तुम्हाला घरी बसूनच तुमच्या मोबाईलवरच करता येणार आहे. घरी बसून मोबाईलवरच, आधार केंद्र, सेतू केंद्रावर जाण्याची गरज नाही. संबंधित डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला पूर्ण तुमची अपडेट करता येणार आहे. तर बघा, पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया, मोबाईल नंबर अपडेट. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर बघा खाली कंटिन्यू बटन दिलेली आहे आणि जे काही प्रोसेस आहे ते तुम्ही फॉलो करून तुमचा मोबाईल नंबर लिंक, नवीन मोबाईल नंबर लिंक करू शकता किंवा त्याला अपडेट सुद्धा करू शकता. पण अपडेट करण्यासाठी तुम्हाला काही या ठिकाणी चार्जेस लागणार आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की 75 रुपये तुम्हाला पेमेंट करावे लागेल. त्यानंतर बघा, बॅक आल्यानंतर या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहे, नाव बदला, पत्ता बदला किंवा ईमेल आयडी रजिस्टर करा. तर यावर बघा क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन जे आहे हे थोडं पेंडिंग मध्ये आहे, यावर वर्किंग होणे सुरू आहे. हे ऑप्शन दाखवत आहे की या ठिकाणी कमिंग सून, म्हणजे लवकरच तुम्हाला तुमचा नाव, पत्ता बदलता येणार आहे. बघा, पत्त्यावर क्लिक केल्यानंतर, ऍड्रेस चेंज करावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा कमिंग सून असं ऑप्शन या ठिकाणी येत आहे. म्हणजे आता तुम्ही फक्त आताच्या वेळेला फक्त तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता. पण लवकरच वेबसाईटवर, म्हणजे या ऍप्लिकेशनवर तुमचं नाव बदलण्याचं, तुमचा पत्ता बदलण्याचं सुद्धा ऑप्शन येणार आहे. म्हणजे लगेचच येणार, 2 ते 3 दिवसात किंवा 8 ते 15 दिवसात या ठिकाणी सुद्धा हे ऑप्शन कमिंग सून मध्ये आहे. म्हणजे लवकरच या वेबसाईटवर अपडेट करणे सुरू आहे, लवकरच ते ऑप्शन सुद्धा ऍक्टिव्हेट होऊन जाणार आहे. तर बघा, जर तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे अपडेट करायचा असेल तर तुम्ही आता लगेच ही ऍप्लिकेशन ओपन करून करू शकता. तर बघा, ऍप्लिकेशन कशी डाउनलोड करायची समोर तुम्हाला सांगणार 2 मिनिटात. तर बघा, बॅक बटन मागे आल्यानंतर बघा, बॅक केल्यानंतर आणि त्यानंतर बघा या ठिकाणी थोडं खाली जायचं. खाली गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिफ्रेशचं बटन दिसून येते. रिफ्रेश बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही आतापर्यंत ओटीपी टाकलेले आहे किंवा कोणत्या योजनेसाठी ओटीपी दिली असेल किंवा लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ओटीपी दिला असेल, तो ओटीपी तुमचा व्हेरीफाय झाला असेल, किंवा शेती संबंधित कोणत्या योजना आहे किंवा कोणत्याही दुसऱ्या योजनेसाठी, कोणत्याही आधार कार्डच्या कामासाठी तुम्ही ओटीपी दिला असेल, तो ओटीपी सक्सेस झाला आहे का, तर पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसते. बघा, या ठिकाणी DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लिहून दिसत आहे. लाडकी बहीण योजनेची केवायसी या ओटीपीच्या मदतीने केली होती. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि तारीख, वेळ सुद्धा तुम्हाला दिसत आहे. ओटीपी व्हेरीफाय झाला म्हणून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आता फक्त लाडकी बहीण योजना किंवा कोणत्याही योजनेचा ओटीपी सक्सेस झाला आहे का तुम्ही पाहू शकता. तर बघा, जे काही ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे सर्व तुम्ही घरी बसूनच तुमच्या मोबाईलवरच अपडेट करू शकणार आहे. तर बघा, ऍप्लिकेशन कशी डाउनलोड करायची 2 मिनिटं सांगतो. आपल्याला आपल्या प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे. भारत सरकारच्या आधार विभागाने तयार केलेली ही ऍप्लिकेशन आहे, बिलकुल जेन्युइन आणि ओरिजिनल आहे. तर या ठिकाणी बघा, गुगल प्ले स्टोअर मध्ये जायचं, या ठिकाणी सर्च करायचं फक्त आधार, फक्त आधार म्हणून सर्च करायचं. आधार सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरची बघा लोगो तुम्हाला या ठिकाणी दिसून येते, बाजूला लिहिलेला आहे
आधार बघा, लोगोवर क्लिक केल्यानंतर लोगो पहा. लोगो अशा प्रकारे दिसून येतो आणि ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायची आहे. डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करायची आणि ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर काही तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबरचा OTP आणि तुमचं फेस ID मागितलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला एक 4-5 नंबरचा 6 नंबरचा पिन टाकून जे आहे ते या ठिकाणी रजिस्टर करून घ्यायचं आहे. तर बघा, आता याची प्रोसेस सुद्धा थोडी लांब आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस करून दाखवणार आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा. आता तर सध्या मोबाईल नंबरचाच ऑप्शन आलेला आहे. मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा असेल, मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात किंवा काही प्रॉब्लेम होणार नाही, पूर्ण मार्गदर्शन, पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मोबाईल नंबर कसा बदलायचा आणि बाकी ऑप्शन ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे की नाव कसं बदलायचं, पत्ता कसा बदलायचा, पूर्ण आधार कार्ड तुम्हाला मोबाईलवरच आता अपडेट करून मिळणार आहे, फक्त तुमच्या मोबाईलवरच घरी बसून. तर बघा, महत्वाची अपडेट होती. लवकरच आपण समोर येणाऱ्या अपडेटची वाट पाहू आणि त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ सुद्धा येत राहतील. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.